कंधार तालुका कृषी कार्यालयाचा सावळा गोंधळ, कर्मचारी गायब, शेतकरी वाऱ्यावर. छावा महाराष्ट्राचा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे कंधार कृषी कार्यालयाची. कंधार, संपादक दत्तात्रय घोरबाण पांगरेकर. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील तालुका कृषी कार्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्यालयातील अनेक कर्मचारी आपल्या कर्तव्यावर गैरहजर असल्याचे दिसून आले असून यामुळे कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विकास गारोळे यांनी कंधार तालुका कृषी कार्यालयाला भेट दिली असता कार्यालयाचे वास्तव समोर आले. यावेळी अनेक विभागांमधील खुर्च्या रिकाम्या होत्या आणि कर्मचारी जागेवर नव्हते. शेतकरी लांबून आपली कामे घेऊन आले असताना त्यांना उत्तर देण्यासाठी कोणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याचे पाहायला मिळाले. प्रशासनाला विचारला जाब. विकास गारोळे यांनी या गंभीर परिस्थितीबाबत तेथील उपस्थित कर्मचारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र कर्मचारी नेमके कुठे गेले आहेत किंवा ते रजेवर आहेत का याबाबत कोणाकडेही ठोस उत्तर नव्हते. अधिकाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे आणि कामातील उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आहे, त्यात सरकारी कार्यालयात अशी वागणूक मिळत असेल तर दाद कोणाकडे मागायची? गैरहजर कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. विकास गारोळे, जिल्हा उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड. कोणतेही कर्मचारी उपस्थित नसताना हे बघा, बाबासाहेब इकडला टेबल कोणता? वाटर साहेब उपस्थित नाहीत. टीओ साहेबाला तर इथं कोणी टीओ चार्जच नाही. हे आत्मा बंद आहे. इकडे इनवरला एकही कर्मचारी नाही. नंतर इकडे नागरगोज साहेबाचं टेबल आहे. नागरगोज साहेब अनुपस्थित मीटिंगला कुठं आहेत म्हणा. नागरगोज साहेबांची आता टी माहिती आपल्याला घ्यायची आहे. सजली पाटील मॅडम आहेत. नंतर इकडे केंद्रे मॅडम आहेत. ऑफिसला कर्मचारी किती आहेत त्याची माहिती द्यावी. हे ऑफिस पहा. ऑफिसमधील सगळे कर्मचारी फक्त पगार उचलण्यासाठी येतात. इथं कोणी उपस्थिती राहत नाही. सर्व खुर्च्या रिकाम्या आहेत. पुढील कारवाई लवकरच करण्यात येईल.